चला मंडळी, आज आहेत आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने आपण फराळाची साबुदाणे खिचडी कशी बनवायची ते आपण इथे बघणार आहोत. तर पहिले मी काय केलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत. बघा, मिरच्या टाकलेल्या आहेत मी. तुमच्या तिखट खाण्यानुसार तुम्ही मिरच्या वापरू शकता. मी इथे दोघांचाच साबुदाणा बनवायचा होता, त्याच्यामुळे मी कमी मिरच्या वापरलेल्या आहेत. नंतर मिरच्या व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये आता आपल्याला काय ॲड करायचं आहे, तर 2 बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. ते बटाटे आता मी ॲड करत आहे. बघा, तुम्ही बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि बटाट्याला व्यवस्थित वाफू द्यायचं. मित्रांनो बघा, बटाटे वापरल्यामुळे साबुदाण्याची चव आणखी उत्कृष्ट होते किंवा चांगल्या चवीचा बनतो तो. त्यामुळे सहसा सगळेजण साबुदाणा खिचडीमध्ये बटाटे पण वापरतात. तोपर्यंत बटाटे वाफवायला ठेवलेला आहे. आता बघा, मी साबुदाण्यामध्ये थोडीशी शेंगदाण्याची कूट मोठीच करायची, कारण मोठे शेंगदाणे वाटलेले चांगले लागतात साबुदाणा खिचडीमध्ये. तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक पण वापरू शकता. आता आपण जे उपवासासाठी मीठ वापरतात ते आपण इथे टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेंगदाणे तेलात टाकल्यामुळे शेंगदाण्याची पेस्ट काय होतं, तर ते तेल सगळं शेंगदाण्याची कूट पिळून घेते, त्याच्यामुळं खूप ऑइली होतो. त्याच्यामुळे मी त्या साबुदाण्यावरच टाकलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की आपले बटाटे आणि मिरच्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये कोथिंबीर पण मी टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यावर लगेच साबुदाणा टाकून घ्यायचं. व्यवस्थित साबुदाणा परतून घ्यायचा. बघा, साबुदाणा मी टाकलेला आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित परतून सुद्धा घेत आहे, तुम्ही बघू शकता. आपला साबुदाणा व्यवस्थित परतून झाल्यावर काय करायचं, तर साबुदाणा झाकून ठेवायचा तसाच लगेच. आणि फुल गॅसवरती वाफवायला कधीच ठेवायचा नाही, तर स्लो गॅसवरती साबुदाणा वाफून घ्यायचा 3 ते 4 मिनिट. आणि नंतर बघायचं 3 ते 4 मिनिटानंतर उघडून. तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान बनलेला आहे. एकदा अशा पद्धतीने साबुदाणा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि नंतर तुम्ही हीच पद्धत वापरसाल. तर भेटूया नेक्स्ट आपल्या व्हिडिओ.